नमस्कार मित्रांनो, मी भूषण मोकाशे, मेक इट पॉसिबल या कंपनीचा फाउंडर पार्टनर। तुम्हाला माहितीच आहे की आमची कंपनी फूड सेक्टरमध्ये मशीन मॅन्युफॅक्चरिंग करते। डोंबिवलीमध्ये आमची कंपनी आहे। आम्ही बऱ्याच प्रकारच्या सिंगल मशीन तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला तिथं बघायला मिळालेच असतील। तर आज आम्ही तुमच्यासाठी डायरेक्ट पूर्ण प्लांट घेऊन आलेलो आहोत। अगदी रॉ मटेरियल प्रोसेसिंगपासून तर पॅकेजिंगपर्यंत आम्ही हा प्लांट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणारच आहे। आज मी तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला बटाटे सोलायचे आहेत। सोलल्यानंतर तुम्हाला इथं ते कापून घ्यायचे आहेत किंवा त्याचा चिप्स बनवायचे आहेत। चिप्समध्ये पण 3 प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यानंतर तुम्हाला त्याच्यातलं एक्सेस पाणी काढून घ्यायचं आहे, कारण की तुम्हाला बटाटे सोलताना आणि कापताना हलकंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे। ते पाणी काढल्यानंतर तुम्हाला ह्या इलेक्ट्रिक कढईमध्ये तळता येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट पॅक करू शकता। चला तर बघूया आता आपण आमच्या एक मशीनचा डेमो की त्या मशीन कशा प्रकारे वर्क करतात। ही आहे पोटॅटो फिलर मशीन। आता आपण ह्या मशीनचा डेमो बघूया। तर मित्रांनो, ही आहे पोटॅटो स्लायझर मशीन। याच्यामध्ये 3 प्रकारच्या तीन प्रकारे तुम्ही बटाटे कापू शकता। त्याच्यामध्ये प्लेन चिप्स निघतील, त्यानंतर बालाजी किंवा हल्दीरामचे वेपर जे आहेत झिगझॅगवाले ते निघतील आणि बटाट्याचा किसही करू शकता। आता बघूया आपण आपल्या मशीनचा डेमो। नंतर जे बटाटे तुम्ही किसून घेतलेले आहेत त्यामध्ये किसताना आणि त्याला सोलताना आपण काही प्रमाणात पाणी टाकलेलं असतं। तर तळायच्या आधी आपल्याला ते पाणी काढण्यासाठी ही ड्रायर मशीन आहे। ह्या मशीनमध्ये 2 प्रकार आहेत। एकामध्ये हा ड्रम बाहेर येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल तुमचं टाकलात, मशीन चालवणार, त्यानंतर हा ड्रम बाहेर करून पलटी करून तुमचं मटेरियल तुम्ही काढून घेऊ शकता। आणि एक असतं हँड टिल्टिंग, ज्याच्यामध्ये तुमचं काम झालं की तुम्ही टिल्ट करून तुमचं मटेरियल बाहेर काढू शकता। त्यानंतर नेक्स्ट मशीन आहे आपली इलेक्ट्रिक कढाई। या इलेक्ट्रिक कढाईमध्ये तुम्ही बऱ्याचशा वस्तू तळू शकतात। याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की याच्यामध्ये तुमचा धूर होत नाही तळताना। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल करता येतं, जे तुम्हाला नॉर्मल कढाईमध्ये किंवा आपण जे जाळ लावून काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला ते करता येत नाही। आता बघूया आपण ह्या मशीनचा डेमो। ही मशीन अगदी 5 लिटरपासून ते 50 लिटरपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे। याच्यात बरेचसे व्हेरियंट आहे। फुल्ली एसएस मशीन आहे, टेम्परेचर कंट्रोल याच्यामध्ये आपण दिलेलं आहे। तर हा होता आमच्या मशीनचा डेमो।
आता आपला प्रोडक्ट बनवून झालेला आहे. बनवल्यानंतर आपण त्याला त्याच्यातलं पाणी काढलंय. पाणी काढल्यानंतर त्याला तळलेलं आहे. आता आपल्याला फायनली आपला प्रोडक्ट पॅक करायचा आहे. आणि पॅक करताना आधी कसं होतं की अगदी तुम्ही साधी पॅकिंग जरी केली तरी तुमच्या प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जायचा. पण आता ब्रँडिंगचा जमाना असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही ब्रँडिंग करत नाही, प्रॉपर पॅकेजिंग करत नाही, प्रॉपर त्याची पोझिशनिंग करत नाही आणि त्याला एकदम चकाचक प्रोडक्ट बनवत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट पुढे सरकायला मदत होत नाही. तर याकरता आपण अगदी छोट्या बजेटमध्ये एक पॅकिंग मशीन आणलेली आहे. ही बँड सीलर मशीन आहे. ह्या मशीनमध्ये जर तुम्ही ह्या मशीनची खासियत अशी आहे की या मशीनमध्ये तुम्ही जे पॅक करता तेच तुमच्या ऑटोमॅटिक मशीनच्या पॅकिंगसारखं सेम पॅकिंग ही मशीन तुम्हाला देते. आता बघूया आपण या मशीनचा डेमो. ह्या मशीनमध्ये मित्रांनो 2 ते 3 प्रकार आहेत. ही आहे MS व्हर्टिकल मशीन, त्यानंतर MS हॉरिझॉन्टल येते, SS व्हर्टिकल येते, SS हॉरिझॉन्टल पण येते. त्यानंतर ह्याच मशीनमध्ये काही प्रोडक्टला नायट्रोजन हा गॅस लागतो, ज्याच्याने त्याची शेल्फ लाईफ वाढते. तर ऑटोमॅटिक नायट्रोजन फ्लशिंग सुद्धा ह्या मशीनमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही होती आमची आज पोटॅटो चिप्सची प्रोडक्ट.